म्हणजे 9-7 किंवा 9 ओव्हरमध्ये संपलं. वैभव सूर्यवंशी कोण होता मॅच? कोट्यात काही नसताना सूर्यवंशी आहेत. कोट्यात काही नसताना विजय केला तुम्ही गेल्या वेळेस. हो हो, कोट्यात काहीच नव्हतं. हा बोला. अण्णा हा विजय जसे तुम्ही गेल्या वेळेस आमदार राहिलेलात, महायुतीचा वसंत पाटलांचा चांगला मताधिक्याने विजय होते. काय भावना, कसं सगळं गणित जुळलंय? हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्राताई पवार आणि संपूर्ण महायुती माननीय आठवले साहेब, RPI या सर्व महायुतीचे उमेदवार आदरणीय बसवराजजी पाटील साहेब या ठिकाणी उभे होते. आणि बसवराजजी पाटील साहेब हे काय पहिल्यांदा निवडणूक या ठिकाणी लढवत नव्हते. पूर्वीचा 5 वर्षाचा राज्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. 3 वेळा विधानसभेमध्ये ते औशातून 2दा आणि मोरग्यामधून 1दा असे 3 वेळा सभागृहामध्ये ते गेलेले आणि यावेळेस वरिष्ठ सभागृहामध्ये जातात. त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व, वागणं, बोलणं आणि इतरांशी संबंध, अदृश्य हातांशीही संबंध असल्यामुळं हे मतदान जे आहे ते सर्व घटकाचं या ठिकाणी मतदान बसवराजजी पाटील साहेबांना पडलेलं आहे. आणि एक उत्कृष्ट उमेदवार जे सगळे आणि महायुतीतल्या सगळे आमदार, खासदार, सर्व काही जे आहे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. याच्यामध्ये कोणालाही, आणि आमचे भाजपाचे म्हणजे 3 जिल्हाध्यक्षापैकी 1 जिल्हाध्यक्ष तर स्वतः बसवराजजीच आहे. मग आमच्या इथले दत्ताभाऊ असतील, आमच्या इथले देशमुख असतील, किंवा आणखी मी म्हणतो महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा अजितदादांच्या गटाचे सगळ्या लोकांनी या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य त्यांना केलेलं. जे अदृश्य हात होते ते कधी सदृश्य होतील, कधी महायुतीमध्ये सहभाग? हे बघा, बसवराजजींनी बऱ्याच जणांना, अनेक लोकांना मोफत सहकारी संस्थांमध्ये मतदान केलेलं आहे पूर्वी. त्याची सुद्धा कदाचित उतराई या निवडणुकीमध्ये झाली असेल. म्हणून मतांची संख्या आमच्या मताप्रमाणे 850च्या पुढे जायला पाहिजे होतं. एक 4-5 मतं आम्हाला कमी पडलेले आहे. आणि समोरचे जे उमेदवार आहेत आम्ही त्या उमेदवारावरती बोलणारच नाही, परंतु त्यांना उभं केलं गेलं. आणि मी काय सांगतो की बसवराजजींचे व्यक्तिगत संबंधामुळं सुद्धा आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब हे सर्वच्या सर्व अतिशय एक दिलानं, RPI सुद्धा, आठवले साहेबांचा गट सुद्धा, इतर काही आघाड्या बी आहेत जसे की आमच्याकडे बाबुराव पोटवरे साहेब वगैरे महाविकास आघाडी मतं फुटलेली आहे. जेवढी कागदावर मतं त्यापेक्षा 150 का फुटली हे आमच्या नेत्यांना विचारा. नाही, मी त्याच्याबद्दल आता बोलणार नाही. त्यांचा निर्णय काल झालेला आहे. त्याच्यामुळं ओमराजे साहेबांचा निर्णय काल झालेला आहे. काल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. अगोदर विनाकारण कोणाचेही नावं बदनाम करण्याचा आमचा इरादा नाही.